बुद्धिदाता श्री गजानन पूर्णवादाचार्य परम पूजनीय जीवन सम्राट सद्गुरु डॉक्टर रामचंद्र महाराज, पूर्णवाद वरदेष्णु शिष्यवत्सल सद्गुरुनाथ विष्णु महाराज, सती सौभाग्यवती मनकर्णिका माता, सती सौभाग्यवती विमल माता, आदरणीय गुणेश दादा, आदरणीय प्रज्ञावंत डॉक्टर लक्ष्मीकांत दादा मोक्षश्री विभूताई व या ज्या ठिकाणी शिवपुराण हा ग्रंथ हा लिहिला गेला असे श्री ऋषिवर्य बापूसाहेब नगरकर यांच्या चरणी नतमस्तक होऊन माझे पूर्णवादी शिक्षक माझे तीर्थरूप कैलासवासी यांना यांच्या चरणी नतमस्तक होऊन या देवालयाचे मुख्य गुरुजी वेदमूर्ती श्रीपादजी देशपांडे गुरुजी व सौभाग्यवती वृषालीताई, शिवपार्वती स्वरूप घोडके काका व काकू, त्यानंतर आमच्या चंदा आत्या, आमच्या माई व सर्व शिवपासक यांच्या चरणी लीन होऊन मी आजच्या आपल्या अभ्यासास प्रारंभ करत आहे. अध्याय 57 नागेश्वर ज्योतिर्लिंग वर्णन. श्री गणेशाय नमः, श्री सद्गुरुभ्यो नमः, श्री भवानी शंकराय नमः, श्री मातृपितृभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः. पूर्वाध्यायी गेले कथन. श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाख्यान. आता सद्गुरु कृपाघन कथा सुरसवदवी पुढे. पूर्वी घडले वर्तमान. आदिशक्ती कोण दिन करीते झाली वरप्रदान. दारुका राक्षसी प्रती राक्षसी होता अनुग्रहित. वरबले झाली दर्पित. दारुक नामे शक्तिमंद पती होता ती एका. असंख्य राक्षसा वर्तमान. साधू संतांचे करी छळन. यज्ञ कर्म विध्वंसन करीतसे जनतेजे. आज अजय एकादशी आणि आजचा हा दिवस माझ्यासाठी अत्यंत कृतज्ञतेचा. कारण ज्यांच्या पिंडावरती हा देह पोचला ते माझे वडील, त्यांचा आज त्रयोदश हे पुण्यस्मरण दिन. आणि म्हणून एक अशोक काका कुलकर्णी यांनी परवा एक सुंदर असा श्लोक आम्हाला शिकवला. पिता धर्म पिता स्वर्ग पिता ही परमं तपः. पिता धर्म पिता स्वर्ग पिता ही परमं तपः. पितरी प्रतिमा पन्ने सर्वा प्रियंती देवतः. म्हणजे याचा अर्थ असा आहे की ज्याच्यावरती पितर खुश आहे त्याच्यावरती देवता सुद्धा प्रसन्न असतात. आणि म्हणून कृतज्ञता आहे. हे जे आपल्याकडे लावलेले आहे की श्राद्ध आणि पक्ष हे जे दोन विधी आपल्याकडे लावलेले याचा जो मतितार्थ आहे तो एवढाच आहे की तुम्ही जे काही घास माझ्या मुखात घालून मला लहानचं मोठं केलं, मला माझ्या पायावरती उभं केलं, त्याची कृतज्ञता म्हणून आजचा हा दिवस असतो, ज्या दिवशी ज्या तिथीला आम्ही श्राद्ध तिथी असं म्हणत असतो. आणि म्हणून एक कथा आपल्या सर्वांना खूप छान माहितीने, तो माझा अधिकार नाही ती कथा सांगण्याचा. आपण सर्वजण बघत असतो की मुघल राजा याची ती कथा आहे. आणि त्या राजाने त्याच्या वडिलांनी जेव्हा त्याला पाणी मागितलं तेव्हा त्यानं पाणी सुद्धा दिलं नाही, ऐन ग्रीष्म ऋतूत. आणि मग तेव्हा त्याने सांगितलं की अरे तू जिथे राज्य करायला आलेला आहे तिथली संस्कृती इतकी श्रेष्ठ आहे म्हणे की गेल्यानंतर सुद्धा आपल्या पितरांना ते पाणी पाजतात, ते जेव घालतात म्हणून. इतकी श्रेष्ठ ही संस्कृती म्हणे. आणि त्या ठिकाणी तू तुझ्या वडिलांना कैद करून तू साधत त्यांना घोडभर पाणी देऊ शकत नाही का म्हणे. अशा प्रकारचं ते त्याला दुर्वचना ते देत असतात. आणि म्हणून की काय आजचा हा दिवस माझ्या आयुष्यामध्ये अत्यंत गांभीर्याचा असा दिवस आहे की ज्यांच्या पुण्याईनं खरं तर मला इथं बसायची संधी मिळाली. म्हणून त्यांच्याप्रती कृतज्ञतापूर्वक नमस्कार करून आजच्या आपल्या अध्यायाला मी सुरुवात करत आहे. आज काल आपण जसं जयका ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं, आज आपल्याला नागनाथ ज्योतिर्लिंगाचं दर्शन आपल्याला घ्यायचं आहे. की त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचं आख्यान काल आपण बघितलं की कशा प्रकारे तिथं गौतम ऋषी आणि अहिल्या, आणि जसं मी काल सांगितलं की खरा तपस्वी कसा असतो, तो अत्यंत शांत चित्त असतो, ज्याला महाराजांनी प्रज्ञावंत न उल्हासे न संतापे, त्याची प्रज्ञा स्थिरावली. अत्यंत शांत, काही परिणाम होत नाही त्यांचा. तुम्ही सत्कार केला तरी त्यांना आनंद होत नाही, आणि त्यांच्याविषयी तुम्ही दुर्वचन जरी बोललात तर त्यांना दुःख होत नाही, कारण ते स्थितप्रज्ञ असतात. आणि तसं काल एक उदाहरण आपण बघितलं. अहिल्या आणि
गौतम ऋषी यांचं. आणि आज आपण पुढची एक कथा बघणार आहे की फार पूर्वीच्या काळी एकदा दारुका नावाची एक राक्षसी होती. आणि या राक्षसीला आदिशक्तीनं वरदान दिलेलं होतं. कोणतं वरदान दिलेलं होतं? की संकट समय तुझ्या इच्छित स्थळी राहतेस ते स्थळ तुला दुसरीकडे नेता येईल, असं तिला वरदान दिलेलं होतं. आणि त्याचप्रमाणे ही जशी राक्षसी होती, पुढे एक दारुक नावाचा राक्षस हा तिचा पती. आणि या दोघांनी नंतर हे जिथे राहत होते त्या वनालाच नंतर दारुकाश्रम म्हणून त्याला ओळखल्या जात होतं. आणि हे दोघं जण तिथे राहत असताना अनेक प्रकारचे छळ यांनी तिथल्या साधू संतांवरती हे नित्य करत असत. आणि म्हणून की काय, एक दिवस हे सर्व करत असताना सर्व जेवढे केवढे तिथले पीडित जन होते हे सर्व औरव नावाचे तेथे एक ऋषी राहत होते. आणि हा औरव ऋषींकडे हे सर्वजण जेव्हा गेले तेव्हा त्यांनी सांगितलं की हा दारुकासूर नावाचा जो असुर आहे हा अत्यंत धष्टपुष्ट बलवान असून हा आमच्यावरती अत्याचार करत असतो. हा आम्हाला त्रास देत असतो, आम्हाला छळत असतो, कुठल्याही प्रकारचं वैदिक कार्य हा आम्हाला करू देत नाही. आणि मग अशा प्रकारे या औरव ऋषींना जेव्हा हे सर्वजण शरण जातात तेव्हा ते त्यांना असं सांगतात की तुम्ही स्वतः कर्तुम अन्यथा कर्तुम आहात. तुमचं तप सुद्धा इतकं आहे, अक्षय प्रकारचं तुमचं तप आहे. तुमच्याशिवाय पृथ्वीवरती आमचं संरक्षण करणारं आम्हाला आता तरी कोणी दिसत नाहीये. अशा प्रकारची ही जनता नंतर त्या ऋषींच्या आश्रमामध्ये जाऊन त्यांची स्तुती करतात. आणि मग ते म्हणतात ठीक आहे की मी बघतो त्याच्याकडे. आणि असं म्हणून औरव ऋषी हे एकदा त्याच्याकडे जातात आणि त्याला असं सांगतात की म्हणे हे बघ म्हणे, जर तू आता पुन्हा यज्ञामध्ये जर कधी विध्वंस आणशील तर मी तुला असा शाप देतो. तू जर यज्ञामध्ये विध्वंस जर आणशील तर मी तुला असा शाप देतो की त्यावेळेस राक्षसगण पूर्ण नष्ट होऊन जाईल. आणि म्हणून की काय, हे जेव्हा इंद्राला कळालं की इथं औरव मुनींनी यांना शाप दिलेला आहे, कारण इंद्राला माहित होतं औरव मुनींनी कशा प्रकारची तपश्चर्या केलेली. आणि म्हणून मग इंद्रानंतर सर्व देवसेना घेऊन येऊन इथं जो दारुकासूर राहत असतो याच्यावरती ते आक्रमण करतात. आणि त्यामध्ये बऱ्याचशा प्रमाणामध्ये या राक्षसांची हानी होऊन जाते. पण मग आता इकडं ते राक्षस चिडतात, हे नेमकी करावं तर काय करावं. इकडं इंद्र आहे, बरं अजून घनघोरपणाचं जर कधी युद्ध केलं तर वेगळी आपत्ती येऊ शकते. आणि जर नाही केलं तर इकडं या ऋषींची औरव ऋषींची शापवाणी. मग नेमकी करायचं काय या विचारामध्ये तो असताना, नेमकी आता करायचं काय या विचाराचा तो असताना हे दोघं जण जेव्हा एकांतात बोलायला बसले, दारुक आणि ती दारुका, तेव्हा तिनं असं सांगितलं की बघा म्हणे तुम्ही काही काळजी करू नका म्हणे, माझ्याकडे आदिशक्तीने दिलेली एक सगळ्यात मोठी शक्ती म्हणे. कोणती? हे स्थान आपण उचलून घेऊन जाऊ शकतो म्हणे. कारण या ऋषींनी छाप दिलेला आहे म्हणे आपल्याला. कोणता? की पृथ्वीवरती यानंतर जर तुम्ही अत्याचार केला या भूमीवरती त्याच वेळेस तुम्ही नष्ट व्हाल. आता भूमीवर करायचं नाही म्हणे आपल्याला, आपण जलात जाऊन करू म्हणे. मग ती सर्व ते जेवढं ते क्षेत्र होतं 6000 योजना हे त्याचं तिथं माप दाखवलेलं आहे. षोडश योजनापर्यंत जेवढं ते निवासस्थान होतं त्यांचं, ते वन होतं, ते उचलून समुद्राच्या मधोमध नेऊन दिले. आणि मग आता यांचा नवीन व्यवसाय सुरू झाला. कोणता? या जलमार्गाने बोटीने जेवढे केवढे प्रवासी जात असतील ते लुटायचं, त्यांचं सगळं साहित्य लुटायचं, त्यांच्याकडच्या खायच्या वस्तू काय असेल ते घेऊन टाकायच्या, आणि जर नाहीच मिळालं तर यांनाच खाणं सुरू करून टाकायचं. आणि मग अशा प्रकारे यांनी समुद्रामध्ये मग नंतर लुटमार सुरू केली अनेक प्रकारची. आणि एक दिवस असंच हे सर्व होत असताना त्या ठिकाणी एक सुप्रिय नावाचा शिवभक्त एकदा एका बोटीने चाललेला होता. आता हा सुप्रिय अशा प्रकारची शिवभक्ती होती याची की शिवपूजन केल्याशिवाय हा अन्नाचा घास काय जल सुद्धा प्राशन करत नसत. आणि इतकं कडक याचं हे तपाचरण होतं. आणि जोपर्यंत हा दररोज पार्थिव शिवलिंगाचं पूजन हा करत असत, आणि जोपर्यंत शिवपूजन होत नसत तोपर्यंत हा कोणाशी बोलत नसत.
आणि म्हणून की काय, हा जेव्हा त्या बोटीनं चाललेला होता, आता त्या बोटीत गेल्यानंतर सुद्धा याचं शिवपूजन चालू होतं. त्यामुळे बऱ्याचशा सहप्रवाशांनी सुद्धा याचं चरित्र बघितलं की अरे कोणतरी हा तपस्वी वाटतो. आणि ज्यानंतर थोडासा पुढे गेल्यानंतर यांचं क्षेत्र जेव्हा लागलं, या दारुकाचं यांचं क्षेत्र जेव्हा लागलं, तेव्हा त्यांनी तात्काळ हे संपूर्ण जे जहाज होतं हे यांनी पळवलं, वनात नेलं. या सर्व प्रवाशांना बंदिवासात टाकून दिले. आता हा बंदिवासात जरी गेला तरी याचा नित्यक्रम मात्र यानं कधी चुकवला नाही. काय होता याचा नित्यक्रम? सकाळी उठायचं, शिवपूजन करायचं आणि जोपर्यंत शिवपूजन होत नाही तोपर्यंत मौन व्रत धरायचं, जलसुद्धा प्राशन करायचं नाही. अशा प्रकारचं याचं नमः शिवाय या पंचाक्षर मंत्राचा याचा तिथे सुद्धा जप चालू होता. आणि मग आता हे जसे बंदीत गेले, बंदिवासात गेले सर्वजण, आजूबाजूचे सुद्धा जे काही सहप्रवासी होते त्या सर्वांना एकाच कोठडीत त्यांनी टाकलेलं असल्या कारणाने ते घाबरलेले होते. ते आता आपल्या जीवाचं काही खरं नाहीये, हा बलाढ्य राक्षस आहे, कधी येऊन आपल्याला गिळंकृत करू शकेल. मग काय करायचं आहे, तेवढा वेळ तरी किमान आपण शिवपूजन करूया. या निमित्तानं त्यांनी या सुप्रिय नावाच्या या शिवभक्ताला विचारलं की आता आम्ही काय करावं ते तर तू आम्हाला सांग. तेव्हा त्यांनी सांगितलं की आता या दुःख समयी आपल्याला फक्त भगवान शिव हेच तारतील म्हणे. मग तुम्ही सुद्धा नमः शिवाय या मंत्राचा माझ्यासोबत जप करत चला म्हणे. आणि जप करताना अजिबात ओठ सुद्धा हलवायचे नाही, मनातल्या मनात आपलं जप चालू द्यायचं. आणि मग त्यांनी सुद्धा ते ऐकलं. ठीक आहे म्हणे, आम्ही सुद्धा अशा प्रकारचं करूया म्हणे तुमच्या सोबत. आणि हे सर्वजण नंतर या बंदिवासातले सर्वजण जप करायला लागले. पण कालांतराने झालं असं की तिथला जो त्यांचा सेवक होता दारुका सूरचा, त्याने हे बघितलं की अरे म्हणे इतके दिवस हे थोडेसे गोंधळलेले घाबरलेले तरी दिसत होते म्हणे, पण गेल्या 3-4 दिवसांपासून म्हणे हे सगळेजण प्रसन्न दिसतंय म्हणे, यांच्या चेहऱ्यावर भीतीचं एवढसक सुद्धा लवलेश नाहीये म्हणे. हे नेमकी करतात तरी काय ते आपण बघू. आणि त्यावेळेस तिथं हा शिवपूजन करत असताना यांना दिसलं. आता तुम्ही म्हणताल की हे तर बंदीशाळेत आहे, मग तिथं जरी पार्थिव शिवलिंग जरी म्हटलं तर मग यांनी माती कुठून आणली असेल? काही नाही, आपली हाताची मुद्रा तयार केली, तिथल्या तिथं बसल्या बसल्या आणि शिवपूजन करायला हे सुरुवात केली यांनी. अशा प्रकारचे यांचं शिवपूजन तिथं चालू असताना यानं बघितल्यानंतर मग हे पूर्ण सैन्य पुन्हा तिकडे त्या दारुकासूरकडे गेला आणि त्यांना सांगितलं किंवा म्हणे ते काहीतरी भलता वेगळाच प्रकार ते काहीतरी करताय म्हणे. इतके दिवस तरी ते घाबरलेले दिसत होते म्हणे, पण गेल्या 8-15 दिवसापासून म्हणे त्यांच्या चेहऱ्यावरती भीतीचा जरा सुद्धा लवलेश नाहीये म्हणे. तुम्ही काय ते येऊन बघून घ्या म्हणे सर. ठीक आहे म्हणे. आता दारुकासूर येतो, दारुकासूर हे सर्व बघतो आणि मग त्यांना विचारतो की नेमकी तुम्ही काय करताय? त्यांनी सांगितलं काय नाही बाबा म्हणे, आम्ही काही करत नाही म्हणे, आमचं जे आहे ते आमचा नित्यक्रम जो आहे तोही आमचा चालू आहे म्हणे. नाही म्हणे तुम्ही काहीतरी विशेष करताय असं माझ्या सेवकांनी मला सांगितलं. आता हा दारुकासूर जो होता इतर असुरांसारखा नव्हता, याची एक सवय होती, हा गोड बोलायचा खूप. त्यामुळे यानं अगोदर काही सामोपचारानं होत असेल तर बघा या उद्देशानं त्यांच्याशी बोलायला लागला. काय नाही म्हणे, आम्ही फक्त म्हणे आमचं जे आहे शांतपणे आमचं जे नित्यक्रम म्हणे. काय नित्यक्रम करता म्हणे? त्यांनी सांगितलं आम्ही दररोज शिवपूजन करतो. आता झालं असं की हा सुप्रिय नावाचा जो शिवभक्त होता त्यावेळेस याची तपश्चर्या इतकी वाढलेली होती की त्याही ठिकाणी इतर देवतेने जाऊन त्याला असं सांगितलं होतं की तू जे शिवपूजन करतो आहे ते आता एका वेगळ्या दिशेनं ते वाटचाल करतोय. आपल्याला माहिती आपण सुद्धा जेव्हा उपासना कधी करत असतो तर अचानक कधी कधी आपल्या मनाची सहजावस्था अचानक लागून जाते. अशा पद्धतीने ती लागून जाते, अशा पद्धतीने ती तंद्री लागून जाते, पण ती समाधी नसते बरं. ती एक वेगळी अवस्था आपल्याला प्राप्त होते. आणि म्हणून की काय याला तिथं देवतेंनी येऊन सांगितलं की तू आता कुठल्याही प्रकारचा खंड यामध्ये पडू नये देता याच पद्धतीने अखंड तू कर, भगवान शिव सतत तुझ्या पाठीशी. आणि असं म्हणून मग यानं त्यांना सांगितलं की काही नाही म्हणे, मी माझ्या शिवाची उपासना करतो म्हणे. आणि हो का म्हणे, माझ्या विरुद्ध उपासना करतो का म्हणे, माझ्या विरुद्ध तू शिवपूजन करतो का म्हणे.
तुला काय वाटलं म्हणे भगवान शिव इथे येतील का म्हणे मला मारायला म्हणे, आत्ता तुझा शिरच्छेद करतो की नाही ते बघ म्हणे. आणि असं म्हणून तो दारुकासूर तलवार घेऊन त्याच्यावरती धावला. आणि हा जसा धावला तसं खाली त्या विवरातून शिव पार्वती स्वतः प्रकट झाले आणि शिवानी पाशुपतास्त्र त्याच्यावरती टाकून तिथंच त्याचा वध केला. मग आता शिवानी जेव्हा त्याचा वध केला त्यावेळेस सर्व देवता तिथं येऊन भगवान शिवाच्या त्या नवीन रूपाचं दर्शन घेण्यासाठी सर्व देवता तिथं आले. त्या सर्वांनी मिळून भगवान शिवाची स्तुती केली आणि त्यांना अशी प्रार्थना केली की यानंतर जगाच्या कल्याणासाठी तुम्ही जसं म्हणे माझं कल्याण केलं तसं तुम्ही आता जगाच्या कल्याणासाठी इथं शिव पार्वती दोघ जण मिळून तुम्ही इथं अखंड तुम्ही इथं नित्य वास करा. अशा प्रकारचा त्या सुप्रिया नावाच्या शिष्याने त्यांची प्रार्थना केली, त्या भक्ताने त्यांची प्रार्थना केली. आणि त्यानंतर मग भगवान शिव हे तेथे वास करायला लागले. त्यानंतर पुढे हिचं काय झालं, ही जी दारुका नावाची जी राक्षस होती हिचं काय झालं, हिनं नंतर मग भवानी आईची प्रार्थना केली की म्हणजे जर अशा प्रकारे जर कधी होऊ लागलं, कारण इकडे शिव प्रकट झाले, त्याचा असुराचा त्याचा शिरच्छेद केला, त्याचबरोबर जेवढे दैत्य सेना होती ही सर्व दैत्य सेनेचा सुद्धा त्यांनी वध केला. आणि मग आता ही दारुका जी आहे ही चिंतेत पडली. ही आदिमायेची खूप मोठी उपासक होती. जसा इकडे सुप्रिया नावाचा जो होता हा शिवभक्त होता, तशी ही दारुका जी होती ही आदिमायेची उपासक होती. आणि मग हिनं आदिमायेला म्हणजे भवानी मातेजीनं प्रार्थना केली की हे सर्व जरी झालं म्हणे तरी माझा वंश तुम्ही संपू नका देऊ म्हणे, माझा वंश या पृथ्वीवरती हा अखंड चालू राहू द्या. अशा प्रकारची प्रार्थना तिनं आदिमायेची केली. आणि आदिमायेनं तिला तसा आशीर्वाद पण दिला आणि तिला सांगितलं की तू काही काळजी करू नको म्हणे. आणि मग तुझ्या प्रकारचा अशा प्रकारचा हा जो आहे वीरसेन नावाचा जो एक तपस्वी परमभक्त होईल, त्याच्या पोटी वीरसेन येईल म्हणे आणि तो निषद देशी जन्मल, असं एवढं सांगून ती गुप्त झाली. आणि मग अशा प्रकारची ही कथा आहे. आणि त्यानंतरचा इथे दुसरा अध्याय येतो तो म्हणजे नामदेव महाराज आणि विसोबा खेचर यांचा. आता विसोबा खेचर, आता खेचर हे नाव थोडस आपल्याला कुठेतरी ओळखीचं वाटतं, कारण जेव्हा आपण योग करतो त्या योगामध्ये खेचरी मुद्रा नावाची एक मुद्रा आहे. अत्यंत श्रेष्ठ हे खेचरी मुद्रा आहे. आणि हे जे विसोबा खेचर होते पुढे पुढे यांची योग साधना इतकी श्रेष्ठ अशा दर्जाची होऊन गेलेली होती की ते अवकाशातून ते गमन करत होते, अवकाशातून ते गमन करत होते. इथपर्यंत त्यांची तपश्चर्या होती. आणि या विसोबा खेचरांचं मूळचं हे राहणारे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील मुंगी या गावचे. आणि हे पांचाळ सुवर्णकार हे होते. आणि विश्वनाथ महामुनी हे त्यांचं नाव होतं. हा, त्यांचं नाव विश्वनाथ महामुनी हे त्यांचं नाव होतं. शतस्थळ म्हणून सेवाग्राम मधला सर्वात मोठा ग्रंथ जो आहे तो त्यांनी लिहिला. पण पुढे अलंकापुरी म्हणजे ज्याला आपण अळंदी म्हणतो तेथे जाऊन यांनी कपडे विकण्याचा पुढे व्यवसाय केला. आणि पुढे आपल्याला म्हणते की श्री ज्ञानदेवांना एकदा मांडे खायची त्यांची इच्छा झाली. मग हे त्या कुलालाकडे गेले. तो आपल्या अध्यायामध्ये वैबद्ध चरित्रामध्ये मोठं छान यांनी ते वर्णन केलेलं आहे बापूसाहेबांनी, की ते कुलालाकडे जाऊन त्याला असं सांगितलं की तू यांना पात्र देऊ नको, घट यांना तो देऊ नको, यांना जो घट पाहिजे तो तू त्यांना देऊ नको. आणि त्यामध्ये सगळ्यात मोठा पुढाकार या विसोबा खेचराचा होता. पण ही त्यांची पूर्वावस्था होती. नंतरची यांची जी अवस्था आहे जी आपल्याला आता या औंढा नागनाथ या ठिकाणची जी बघायची ती थोडीशी वेगळी. फक्त मी पूर्वकल्पना त्यांची इथं अशी देतोय की त्यांनी घट मिळू दिला नाही, अशा प्रकारची त्यांची त्यावेळेसची अवस्था होती. मग पुढे मुक्ताबाईनं त्यांना बराचशा चांगल्या प्रकाराने हळूहळू त्यांना उपदेश केला. आणि मग हे विसोबा खेचर जे आहेत हे मुक्ताबाईच्या आज्ञेने पुढे औंढा येथे गेले. हे तिथे राहून ते शिवतपश्चर्या ते करायला लागले.
आणि त्यानंतर मग नामदेव महाराज, आपल्याला माहिती आपण जर का कधी औंढ्यात वगैरे त्या एरियामध्ये त्या भागामध्ये जर कधी गेला तर आजही नामदेव महाराजांना आपल्यापेक्षा जास्त शीख संप्रदायामध्ये जो काही त्यांचा गुरुबानी नावाचा ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये सर्वात जास्तीत जास्त अभंग रचना या संत नामदेव महाराज यांनी लिहिलेली आहे. हा नामदेव महाराजांचा अधिकार होता. आणि म्हणून मुक्ताबाईनं जेव्हा त्यांना आज्ञा केली की तू आता औंढा या क्षेत्री जाऊन तू थोडीशी तपश्चर्या कर आणि वारकरी संप्रदाय हा तिथे जाऊन तू वाढव, आणि म्हणून नामदेव महाराज हे तिथं चालले गेले. बरं, हे जेव्हा गेले त्या औंढा नागनाथाच्या मंदिरामध्ये एक गृहस्थ, आता ते विसोबा खेचर होते बरं का, हे वृद्धावस्थेत तिथे पडलेले होते. त्यांच्या शरीरातून बऱ्याचशा भागातून पू येत होता, त्यामुळे माशा तिथे घुंगवत होत्या, आणि मात्र यांचे पाय जे होते हे त्या पिंडीवरती होते औंढा नागनाथाचे. आणि मग ते नामदेव महाराज तिथे गेले. नामदेव महाराज तिथे गेल्यानंतर नामदेव महाराज सुरुवातीला तर फार संतापले, कारण असं वर्तन कोणी करतं का देवाच्या पिंडीवरती पाय ठेवून. मग नामदेव महाराज त्यांना म्हटले की अहो म्हणे हे काय करताय म्हणे तुम्ही, म्हणे इथं पिंड आहे म्हणे, शिवलिंग आहे म्हणे, त्या शिवलिंगावरती तुम्ही पाय ठेवून झोपलात म्हणे. त्यांनी सांगितलं की बाळा म्हणे माझा तो वय खूप झालेलं आहे म्हणे, असं कर म्हणे तू माझे पाय उचल आणि जिथं शिवलिंग नाही तिथं ठेव म्हणे. ठीक आहे म्हणे. नामदेव महाराज गेले. नामदेव महाराजांनी त्यांचे पाय उचलले, त्या शिवलिंगापासून थोडेसे बाजूला त्याच्या विरुद्ध दिशेला गेले, पाय ठेवायला गेले, तिथं शिवलिंग आलं. पुन्हा दुसरीकडे ठेवायला गेले, पुन्हा पाय ठेवायला गेले, तिथं शिवलिंग आलं. असं करत करत ते तिथं गोल चक्कर त्यांनी मारली पूर्ण मंदिरामध्ये, प्रत्येक ठिकाणी शिवलिंग. आणि मग नामदेव महाराजांना जेव्हा कळालं तेव्हा नामदेव महाराजांना त्यांनी उपदेश केला. आणि शिव तर कुठे नाहीये म्हणे, चराचरामध्ये शिव भरलेला आहे म्हणे. या सृष्टीमध्ये असं एकही प्रकारचं स्थळ नाहीये की जिथं माझा शिव नाहीये म्हणे. आणि मग नामदेव महाराजांना त्यांची योग्यता कळाली, आणि मग नामदेव महाराजांनी त्यांना गुरु केलं. आणि नंतर मी एक खूप वर्षापूर्वी एक ग्रंथ वाचला होता, सौ लीला गोळे यांचा, मला वाटतं बहुतेक शांती ब्रह्म नाव होतं त्याचं ग्रंथाचं, त्या मला आता नीटचं आठवत नाही. तर त्यामध्ये नाथ महाराज जेव्हा एकदा रस्त्यानं चाललेले होते पैठणला, तिथे एक गर्दभ म्हणजे गाढव मरून पडलेलो, आणि तिथं विसोबा खेचर आले, आणि विसोबा खेचराने म्हणे त्या गाढवाच्या पाठीवरती हात ठेवला, ते गाढव उठून उभं राहिलं. एवढा अधिकार या विसोबा खेचरांचा होता. आणि मग नंतर नाथ महाराजांनी त्यांना सांगितलं की तुम्ही आता जास्त जर तुम्ही कालावधीमध्ये तुम्ही जर राहिलात म्हणे तर लोक तुम्हाला राहू देणार नाही, तुम्ही आता समाधी घ्या म्हणे. हा एवढा मोठा अधिकार संत विसोबा खेचर यांचा होता. म्हणून वारकरी संप्रदायातील एक संत, एक महान योगी, आणि योगामध्ये सुद्धा अत्यंत उच्च दर्जाची जी अवस्था असते ती या विसोबा खेचरांनी यांनी मिळवलेली होती. आणि म्हणून मैपतबुवा ताहराबादकडे यांनी विसोबा खेचर यांचं एक ओवीबद्ध चरित्र सुद्धा यांनी लिहिलेलं आहे. इतका मोठा अधिकार, जसं आपल्या सद्गुरूंचं ओवीबद्ध चरित्र आहे तसं या विसोबा खेचरांचं सुद्धा ओवीबद्ध चरित्र लिहिलेलं आहे. आणि म्हणून इसवी सन 1231 या रोजी बार्शी, जे सोलापूर जिल्ह्यात आहे, तिथे नंतर यांनी समाधी घेतली. अशा प्रकारचं हे औंढा नागनाथाचं जे चरित्र आहे ते मोठं छान आहे. आणि आजही जेव्हा आपण त्या औंढ्याला जात असतो, आपल्याला माहिती एकदम सुंदर भव्य दिव्य अशा प्रकारचं ते पूर्ण सभामंडप तिथला आहे, तिथलं शिवलिंग आहे. विशेष करून हे शिवलिंग जे हे थोडंसं खाली जाऊन तिथं त्या शिवलिंगाचं आपल्याला दर्शन घ्यावं लागतं. जाताना सुद्धा एकटा व्यक्तीच खाली जातो, कारण यांना बंदी बनवलं होतं ना, यांना बंदी बनवून खाली ठेवलेलं होतं, आणि त्या खालून तिथनं भगवान शिव पार्वती तिथे प्रकट झालेले होते. अशा प्रकारचं सुंदर हे मंदिर आहे. आणि या कथेचं सुद्धा जे काही फलश्रुती या कथेची सांगितलेली आहे, तर आपलं जे काही पाप असेल ते पाप सर्व नष्ट या कथेच्या पुण्यस्मरणानं होतं. कारण आपल्याला माहिती आहे की 12 ज्योतिर्लिंग, आणि त्या 12 ज्योतिर्लिंगामध्ये असलेलं
हे औंध्याचं नागनाथ असलेले ज्योतिर्लिंग. सद्गुरु कृपेनं जेवढं समजलं तेवढं मी मांडण्याचा यथाशक्ती प्रयत्न केला. हरे राम 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 हरे हरे.